नमस्कार 12वीचे विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की मराठीचा जो तुमचा आता 13 तारखेला जो पेपर आहे, म्हणजे आज जो आहे ती समजा 11 तारीख आहे, ठीक आहे. तर हा व्हिडिओ मी 11 तारखेला अपलोड करणार आहे, ठीक आहे, संध्याकाळी. म्हणजेच 11चा तर दिवस गेला. 12 तारखेला जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी फक्त 1 दिवस राहिलेला असेल, ठीक आहे. तर त्या 1 दिवसात मी हा जो IMP क्वेश्चन पेपर आहे तो टेलिग्रामला देखील टाकणार आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि मी तुम्हाला याच्यातले अजून IMP काही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. आणि अशाच वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका 12वी आणि 10वीच्या मिळत राहतात आपल्या चॅनलवरती. त्याचबरोबर निकालाच्या बातम्या देखील येत राहतात. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, ठीक आहे. तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. तुमचा हा 80 मार्काचा पेपर 3 तास आहेत. तर तुम्हाला इंग्लिशचा पेपर कसा गेला हे कमेंट करायची आहे. आणि मागचा जर तुम्ही माझा इंग्लिशचा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यातले 50% क्वेश्चन आले होते. त्यामुळेच मी मराठीचा व्हिडिओ बनवण्यास घेतला, ठीक आहे. तर लवकर जा, कमेंट करा कसा गेला पेपर. आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिले नव्हते त्यांचं तर नुकसान झालं असेल 100%. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका. पहा या ठिकाणी गद्य विभाग एक गद्य एक सगळ्यात मेन महत्त्वाचा उतारा आहे. हा उतारा स्क्रीनशॉट घ्या किंवा मग टेलिग्रामवरून PDF घ्या. आणि इथे जे आहे पहिला प्रश्न जो कृती आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ही 8 मार्काची आहे. ही तुम्ही स्कोरिंग आहे, ही तुम्ही स्कोर करू शकता. त्यालाच ऑर एक असतं, ठीक आहे. 2 उतारे असतात, ठीक आहे. तर हा देखील उतारा महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्हीपैकी कोणता उतारा करायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. पॉज करा व्हिडिओ. त्यानंतर अजून एक उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आहे. पहा, हे जे आहे लेखिकाच्या मध्ये पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे अशा पद्धतीने जे उतारे आहेत ते 4 मार्क्ससाठी येतात. जो ईमध्ये क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर हा देखील महत्त्वाचा आहे, ठीक आहे. पद्यामध्ये जी कविता आहे ही जी सरी वाफ्यात आहे, ही कविता तुम्हाला महत्त्वाची आहे, ठीक आहे. तर ही कवितेचे तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा जो क्वेश्चन आहे ते महत्त्वाचे आहेत तिन्ही पण. अभिव्यक्तीचं जरी तुम्ही या ठिकाणी मिस केलं तरी पहिले 2 क्वेश्चन मिस करू नका, कारण की अभिव्यक्तीचं IMP देत नाही मी. त्यानंतर ओळीचा अर्थ लिहा. अर्थ लिहिणं एकदम सोपं असतं. हे तुम्हाला स्कोरिंग आहेत. जे स्कोरिंग आहेत ना मी ते 100% सांगतो. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी फास्ट सांगतोय. जर तुम्हाला लाईव्ह जर लागत असेल लाईव्ह क्लास तर खाली कमेंट करा लाईव्ह, जेणेकरून आपण 1 तास पूर्ण एक्सप्लेन करू शकतो. आता ह्या व्हिडिओमध्ये काही लिमिट असतं, टाईम लिमिट 5 मिनिटाच्या आत, 10 मिनिटाच्या आत. तर त्यामुळे ते लवकर संपतं आणि व्हिडिओ अर्धा बनतो. त्याच्यामुळे मग आम्हाला पूर्ण करावं लागतं. तर अजूनही टेलिग्राम जॉइन नसेल केलं तर जॉइन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पहा या ओळीचा अर्थच लिहायला फक्त 4 मार्क्स आहेत. म्हणजे असे स्कोरिंग जिथं-जिथं तुम्हाला मार्क्स मिळवता येतील तिथं मिळवायचे आहेत. आणि ते जे सिंपल आहे, आता तुम्ही अवघड करत बसू नका, टाईम नाही तुमच्याकडे. आता जे सिंपल आहे त्याचा उद्या देखील व्हिडिओ येणार आहे अजून महत्त्वाचं ओळीचा अर्थ वगैरे असं. त्यानंतर खालीलपैकी कोणती एक कृती सोडा. आता याच्यापैकी एक कोणती कृती सोडायची, एक रसग्रहण आहे आणि काव्यसुंदर आहे. तर रसग्रहण भरपूर जणांना अवघड जातं, तर काव्यसौंदर्य तुम्ही करू शकता. ते देखील 4 मार्क्ससाठी आहे. म्हणजे हे जे स्कोरिंग मार्क्स आहेत फक्त काव्यसौंदर्य किंवा रसग्रहण हे 4 मार्क्ससाठी आहे. म्हणजे तुम्ही स्कोर किती छान करू शकता. कथा आहे पहा, खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता ही कथा वाचायची आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे, म्हणजे जे 10 मार्क्सचं आहे. यामध्ये तुम्ही किती स्कोर करू शकता. आता पहिला जो प्रश्न आहे तो 2 मार्काचा आहे. म्हणजे इतके सिंपल आहेत. आणि त्यानंतर आता पहा, हा प्रश्न पहा. कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. हा 2 मार्क्ससाठी आहे पहा. इकडे पहा 2 मार्क्स लिहिलेला आहे. फक्त संवादाची वैशिष्ट्ये लिहायची आणि ती 2च ओळी आहेत. पहा संवादाची वैशिष्ट्ये. तर इतकं सोपं आहे, ठीक आहे. आता उपयोजित लेखनाचा मी सेपरेट व्हिडिओ आणणार आहे उद्या. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, ठीक आहे. खालील कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहा, तुम्हाला मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा. इतकं सोपं आहे ना. फक्त तुम्हाला 2-2 मार्क्सला म्हणजे 4. फक्त तुम्ही माहिती पत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा. हे तुम्ही मनाने लिहू शकता. अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा. वृत्तलेखनाची जी भाषा आहे तिची वैशिष्ट्ये लिहा. तर वृत्तलेखनाची भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत हे तुम्ही पाहून जाऊ शकता फक्त. पाहिलं तरी ते ध्यानात राहतं. खालीलपैकी कोणती 2 कृती सोडा. आता याच्यापैकी थोडंसं अपूर्ण जे आहेत म्हणजे जे गाळेल जागा आहेत त्या भरायच्या आहेत फक्त. आणि त्यालाच किती मार्क्स आहेत पहा, 10 मार्क्स आहे. म्हणजे इथं स्कोरिंगचं आहे सोडून तुम्ही दुसरेच करत बसले. आता व्याकरण व लेखन पहा. व्याकरण व लेखन. आता व्याकरणमध्ये मी एवढं काही तुम्हाला देत नाही, पण तुम्हाला कारण की व्याकरणमध्ये वेगवेगळे बदलून येतात. त्याच्यामध्ये काही IMP ठेवता येत नसतं, ठीक आहे. तर व्याकरणमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले
खालीलपैकी कोणत्या एक विषयावर सुमारे 200 ते 250 निबंध लिहा. निबंध एकदम सोपा असतो, जो मनाने लिहायचा असतो, ज्याला कुठलेही बंधन नसतं. तुम्ही 200-250 किंवा 500 शब्द जरी लिहिले तरी काय हरकत नाही, कोणी काय करत नाही. मी अनुभवलेला पाऊस, ठीक आहे, हा लिहायचा. काही लिहा त्याच्यात. माझा आवडता खेळाडू, कुणीही लिहा. मी फळ बोलतोय, आता बोलतोय तर बोलतोय, मग ते लिहा. पेट्रोल संपले तर काय होईल? गाडी पुढे जाणार नाही. हे लिहायचं. वाचते होऊया. असं किती आहे? फक्त एक लिहायचं आणि त्याचा मार्क्स किती आहेत? 10. म्हणजे इथे 10 असे स्कोरिंग मार्क्स आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपल्या आता जो लाईव्ह व्हिडिओ घ्यायचा आहे की नाही, त्यासाठी लाईव्ह कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमचा इथून पुढचे व्हिडिओ देखील मिस होतील. इथून मागचा जसा मिस झाला तसं. सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.